ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। जामनेर तालुक्यातील माळपिंपरी येथे शॉक सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे। दुपारी सुमारे 3 वाजेच्या सुमारास सुरेश सेनपडू पाटील आणि धनराज चौधरी यांच्या शेतात विद्युत तारेतून स्पार्किंग होऊन आग लागली। या आगीत अंदाजे 3 ते 4 एकर क्षेत्रावरील पीक पूर्णपणे जळून खाक झाले असून सुमारे 100 ते 120 क्विंटल उत्पन्नाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। यामुळे शेतकऱ्यांचे जवळपास 2 ते 3 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली आहे। स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले असले तरी प्रशासनाकडून घटनेची पाहणी उशिरा झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची ही मागणी यावेळी करण्यात आली आहे। दरम्यान या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वीज यंत्रणेची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। आज या ठिकाणी माळपिंपरी शिवारामध्ये त्यांच्या शेतामध्ये 15 केवीची लाईट या शेतातून गेलेली आहे आणि या शेतामध्ये लाईट गेल्या 11 वाजता लाईट आल्यानंतर 3-3:30च्या दरम्यानमध्ये स्पार्किंग झाली। स्पार्किंग होऊन सण शेतकऱ्याचा मका कापून पडलेला होता शेतामध्ये आणि या ठिकाणी धनराज बळीराम चौधरी, सुरेश शेनपड पाटील यांचा 3.25 एकर शेतामध्ये पूर्ण जवळपास जळून खाक झालेली आहे आणि या ठिकाणी एक शेतकऱ्याचा ठिबक संच पाईपचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। तरी MECBच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी शेतकऱ्याच्या वतीनं मी आपल्या शासनाला आणि MEC मंडळ यांना विनंती करतो। हे शेतकरी धनराज बळीराम चौधरी, हे शेतकरी सुरेश शेनपड पाटील बोला आपण 2 मिनिटं। हाँ, धनराज बळीराम चौधरी, सुरेश माळपिंपरी तालुका जामनेर जिल्हा जळगाव। हे दोघं शेतकऱ्या शेतामध्ये नुकसान झालेलं आहे। आता मी प्रत्यक्षात तुम्हाला झालेलं नुकसान तिथे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो। चला या शेतातून त्या शेतात हवा शिदी होती, तिकडे पेट धरला त्यांना। बांधऱ्यावर आलं ते इथं पाटचारी आहे। या पाटचारीमध्ये गवत असल्यामुळे यांनी पेट धरला आणि हा पेट धरल्यामुळे खालचा शेतकरी सुरेश शेनपडू पाटील हा गट नंबर त्यांचा 110 मध्ये पूर्ण टोटल आता आपण पाहतोय तर हे पूर्ण जळून खाक झालेलं आहे। प्रत्यक्षात शेतकरी पुत्र राहुल सुरेश पाटील व सुरेश शेनपड पाटील हे दोघं या ठिकाणी शेतामध्ये त्यांच्या नुकसान पाहण्याकरता किंवा त्या गोष्टीचं मोठं झालेलं नुकसान त्यांच्या भावना या ठिकाणी त्यांना बोलणं सुद्धा व्यक्त होत नाही। या ठिकाणी असं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हे आपण पाहू शकतो। 3 एकर क्षेत्र आहे ते पूर्ण ठिबक संच हा जळून खाक झाला, पाईप गिप सगळं जळून खाक झाला आणि पहिलेच या शेतकऱ्याचा अतिदृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये जमीन खरडून गेलेली होती। त्याचं पण शासनाकडून आतापर्यंत त्यांना कुठलाही 1 रुपया न मिळता, नुकसान भरपाई न मिळता या गोष्टी आज आणि एवढ्या मोठ्या संकटाला या शेतकरी या ठिकाणी परत तोंड देतोय। तर शेतकऱ्याचं जीवन म्हणजे या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून एकदम मातीमोल सारखं समजून कुठल्याही नुकसानाला हे देत नाही। पण या ठिकाणी आता वैयक्तिक नुकसान त्यांचं झालेलं आहे। तर त्या माध्यमातून MECBनं म्हणजे विद्युत महामंडळ आणि आपला सरकारच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून या शेतकऱ्याला त्वरित मदत मिळावी अशी त्यांना